आजवर या देशामध्ये अनेक आजार किंवा रोग येऊन गेले. अगदी प्लेग महामारीपासून ते कोरोनापर्यंत या सर्व जीवघेण्या रोगामधून आपण वाचलो. मात्र काहींनी आपला जीव गमावला. त्यातच आता देशामध्ये असा एक रोग आलाय की आपल्या नकळत त्याची लागण आपल्याला झाली आणि त्याच्यावरती इच्छा असूनही औषध मिळत नाहीये. त्यात दररोज कोणाचा तरी बळी जातोय. अगदी वर्षभराच्या किंवा काही महिन्यांच्या बालकांपासून ते अगदी तरुण आणि वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच या आजाराची लागण झाली. आणि या आजाराचं किंवा रोगाचं नाव आहे मास सायकोजेनिक इलनेस. हा रोग काय आहे, कसा होतो, लक्षण काय, उपाय काय आणि महत्त्वाचं म्हणजे आपला जीव कसा जातो याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण. तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. कोणताही आजार किंवा रोग झाला की आपल्या डोक्यामध्ये पहिला विचार होतो की मी बरा होईन ना, किंवा माझा जीव तर जाणार नाही ना. तसाच प्रश्न जर तुम्हाला मास सायकोजेनिक इलनेस हा रोग झाल्यावर पडला असेल तर काही उदाहरणं आम्ही तुम्हाला सांगतो. घटना आहे मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यातल्या अंबा ह्या गावामधील. 11 वर्षाच्या करण परमार हा मुलगा सगळ्यांचंच पाहून स्वतः देखील रील करण्याच्या नादात जीव गमावून बसलाय. करण परमार हा त्याच्या मित्रांसोबत खेळत असताना त्याला रील बनवण्याची हुक्की आली. इतर मित्रांनी देखील त्याला साथ दिली. एक जण त्याचा व्हिडिओ काढत होता. शनिवारी संध्याकाळी लेन रोडवर रिकाम्या जागेवर हा संपूर्ण प्रकार सुरू झाला. रील बनवण्याच्या नादामध्ये ज्या वेळेला त्याने गळ्यामध्ये फास अडकवला त्यावेळेला रील खरी वाटली पाहिजे यासाठी हातपाय झाडायचे त्याने ठरवलं. पण खरोखरच गळफास बसला आणि तो तडफडू लागला. इतर मुलांनी देखील तो ॲक्टिंग करतोय असं समजून व्हिडिओ चालू ठेवला. पण त्याच वेळेला तो बेशुद्ध झाला. त्यावेळेला इतर मुलांनी त्याच्या जवळ जाऊन पाहिलं आणि हालचाल करत नसल्याचं त्यांना समजलं. सगळी मुलं पळून गेली. व्हिडिओ करणाऱ्या मुलाने सुद्धा मोबाईल तिथेच ठेवला आणि तो देखील निघून गेला. असंच दुसरं उदाहरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील श्वेता आणि तिचा मित्र वय वर्ष 25 हे दोघेही जण सुलेभंजन येथील दत्त मंदिर परिसरात रील बनवत होते. तिला कार चालवता येत नसताना देखील तिने मित्राला सांगितलं की मी आज कार चालवून पाहते आणि माझी रील्स बनव. दरम्यान कार रिव्हर्स गिअरमध्ये असताना तिचा पाय ॲक्सिलेटरवर पडल्यामुळे कार थेट डोंगराच्या कडेला जाऊन दरीमध्ये कोसळली आणि त्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तिसरं उदाहरण आहे रायगडमधील अन्वी कामदार असं ह्या मुलीचं नाव. रील्सच्या नादात तिचा धबधब्याजवळ अपघात झाला. त्यात ती स्वतःचा जीव गमावून बसली. अशी अनेक उदाहरणं देता येतील ज्यामध्ये लहान मुलांपासून तरुणांनी आपला जीव गमावलाय. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं रील्समुळे झालंय, यात मास सायकोजेनिक इलनेस या आजाराचा काय संबंध आहे? मुळात हा आजारच रील्समुळे होत असल्याचं समोर आलंय. IIM अहमदाबादने सोशल मीडियावरती एक अभ्यास केला. या अभ्यासाचं नाव होतं न्यू एज डिजिटल मीडिया कन्झम्पशन. या अभ्यासामधून हे समोर आलंय की आपल्या देशामधील लोक त्यांच्या दिवसभरामधील सुमारे 194 मिनिटं म्हणजेच 3 तास 14 मिनिटं सोशल मीडियावरती घालवतात. जर आपण 24 तासांपैकी 8 तासांची झोप काढून टाकली तर लोक दिवसामधील 20% वेळ सोशल मीडियावरती घालवत आहेत. आता तुम्हाला हे देखील जाणून आश्चर्य वाटेल की इंस्टाग्रामवर एका दिवसात 2,76,00,000 तासांचे रील्स पाहिले आणि बनवले जातात. हा आकडा फक्त एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी आहे ज्यामध्ये शॉर्ट्स किंवा रील्सच्या नावाने 90 सेकंदाचे व्हिडिओ अपलोड केले आणि पाहिले जातात. मोबाईल फोनवरती सोशल मीडिया रील्स पाहण्यात किंवा तयार करण्यात आपला जास्तीत जास्त वेळ घालवणे हे एक वाईट व्यसन भारत देशामधील तरुणांना वेठीस धरते. रील्स पाहण्यात जास्त वेळ घालवणे आणि तयार करणे हा एक मानसिक आजार बनत चाललाय आणि त्यामुळेच हल्ली लोक रस्त्यावर देखील नाचगाणी करत किंवा जीवघेणे स्टंट करत रील्स तयार करतात. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनानुसार शास्त्रज्ञ सोशल मीडियावरती रील पाहण्याच्या किंवा तयार करण्याच्या व्यसनाला मास सायकोजेनिक इलनेस आजार असं म्हणत आहेत. यालाच MPI असं देखील म्हटलं जातं. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या या संशोधनानुसार जे लोक दिवसभरात व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरती जास्त वेळ घालवतात त्यांच्यामध्ये या आजाराची लक्षणं दिसतात. शास्त्रज्ञांच्या मध्ये या आजाराने ग्रस्त लोकांमध्ये काही विशेष सवयी विकसित झालेल्या असतात. जसे की इतर लोकांसमोर बोलताना पाय हलवणे,
शास्त्रज्ञ याला हायपर ॲक्टिव्ह रिस्पॉन्स असं म्हणतात. याशिवाय दुसरं लक्षण म्हणजे ADHD म्हणजेच अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर. याचा अर्थ असा की जे लोक खूप वेळ व्हिडिओ किंवा रील्स पाहतात ते वेळोवेळी व्हिडिओ बदलून लागतात. ते एका व्हिडिओवरती जास्त काळ टिकत नाहीत. त्यामुळे त्या पीडित व्यक्तीमध्ये एकाग्रता नसते. ती व्यक्ती केवळ व्हिडिओ पाहण्यावरच नव्हे तर इतर कोणत्याही कामावर लक्ष कधीच केंद्रित करू शकत नाही आणि ती व्यक्ती कायम अस्वस्थ राहते. सोशल मीडियावरती झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी रील्स केली जाते. मात्र त्यामुळे पालकांची देखील आता झोप उडू लागली. प्रत्येक दुनियेचं एक पॅशन असतं. सध्याच्या जगाचं पॅशन सोशल मीडिया झालंय. सोशल मीडियाने क्रिएटिव्हिटीला वाव दिलाय. मात्र याच सोशल मीडियाने रील्स नाही जन्म दिलाय. अवघ्या काही सेकंदात मिनिटात तुमची क्रिएटिव्हिटी दाखवण्याची संधी मिळाली. मात्र उत्तम काही सादर करण्याऐवजी स्टंटबाजी करून स्वतःचे आणि दुसऱ्यांचे प्राण धोक्यात घालणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढू लागली. काही सेकंदाच्या रील्ससाठी जीव धोक्यात घालणारे हे विसरतात की जर काही बिघडलं तर आपला जीव जाऊ शकतो. तरी देखील अशा परिस्थितीत व्हिडिओ किंवा रील्स बनवण्याचा मोह अनेकांना आवरता घेत नाही. यालाच मास सायकोजेनिक इलनेस आजार म्हणून देखील ओळखलं जातं आणि यात लहान मुलांचं देखील प्रमाण वाढत आहे. याला कारणीभूत देखील पालक आहेत. रील्स बघून किंवा रील्स करून होणाऱ्या आजारापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही रोज चालायला सुरुवात करा, योगा करा, मोबाईल गेम ऐवजी बाहेरचे खेळ खेळा, जेवण करताना मोबाईल वापरणं बंद करा, आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियाऐवजी समोरासमोर भेटा, चर्चा करा, काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा, सोशल मीडियावरती कमीत कमी राहण्याचा प्रयत्न करा. लहान मुलांना मोबाईल दाखवू नका असं आवाहन शास्त्रज्ञ करतायत. तसेच उपयुक्त रील्स करा, माहितीची देवाणघेवाण करणारे रील्स बनवा. उगाच स्टंटबाजी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालवू नका. हाच उपाय आपल्याला या आजारापासून वाचवू शकतो. वेळ झाली आता ह्या विषयामध्ये इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन विषयात. धन्यवाद.